बिग बॉस मराठीचा हा तिसरा आठवडा सुरू असून दिवसेंदिवस हा प्रवास अधिकच मजेशीर होत आहे. नवनवीन टास्क आणि घरातल्यांचे राडे यामुळे कुठे हसू तर कुठे आसू अशी परिस्थिती बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहे. गंमत म्हणजे या सीझनला पहिल्या दिवसापासूनच जोरदार दंगा पाहायला मिळत आहे. त्यामुळे कलाकार जरी आपापसात भांडत असले तरी प्रेक्षकांचे मात्र भरभरून मनोरंजन होत आहे. यंदाच्या 5व्या पर्वात ठकास महाठक नमुने सहभागी झाले आहेत. कुणी गाण्यात माहीर, कुणी अभिनयात ज्येष्ठ तर कुणी कॉमेडी श्रेष्ठ. इथे सगळेच दमदार असल्याने राडाही दमदारच होत आहे. गेली 2 आठवडे जान्हवी, निक्की, अरबाज आणि अर्थात आपल्या लाडक्या वर्षाताईंनी घर डोक्यावर घेतलं आहे. पण या सगळ्यात एक चेहरा असा आहे जो शांत राहून, गोड बोलून त्याच्या स्टाईलने सर्वांच्या मनात घर करत आहे. तो म्हणजे सूरज चव्हाण, ज्याला उभा महाराष्ट्र गोलीगत या नावाने ओळखतो. गोलीगत धोका, गोलीगत राडा, गोलीगत स्टाईल, त्याचं सगळंच गोलीगत. त्याच्या साधेपणानं अक्षरशः लोकांना त्यानं जिंकून घेतलं आहे. अगदी विकेंडच्या भागात अक्षय कुमारही आपल्या गोलीगत सूरजच्या प्रेमात पडला. सूरज, तू बाहेर आला की सगळे निर्माते तुला नक्कीच भेटायला येतील असं अक्षय म्हणाला. त्यावेळी सूरजच्या विनंतीवरून अक्षयने डान्स देखील केला आणि बिग बॉस मराठीच्या घरात गोलीगत राडा झाला. सूरज सतत गोलीगत या शब्दाचा उच्चार करत असतो, पण हे गोलीगत म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या गोलीगत शब्दाचा अर्थ आहे गोळीसारखं, म्हणजेच बंदुकीच्या गोळीप्रमाणे वेगवान किंवा शक्तिशाली. सूरज हा पश्चिम महाराष्ट्रातला असल्याने आणि त्याला बोलण्यात थोडी अडचण असल्याने गोळीगत या शब्दाचा उच्चार गोलीगत किंवा गुलीगत असा ऐकू येतो. पण हेच त्याचे शब्द आता महाराष्ट्रात नाही तर अवघ्या जगभरात पोहोचले आहेत. सूरज बारामती तालुक्यातील मोरगाव नजीकच्या मुर्टी मोडवे या गावातला तरुण आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्याचा आजवरचा प्रवास झाला आहे. गावामध्ये तो शेतीची कामं, गवंडी काम आणि हाताला मिळेल ती कामं करतो. काही वर्षांपूर्वी तो सोशल मीडियावर आला. टिकटॉक जेव्हा सुरू झालं तेव्हा तो तिथे आला आणि त्याचा गोलीगत हा शब्द हिट झाला. तो इतका प्रसिद्ध झाला की बघता बघता त्याने सर्वांना वेड लावलं. त्याचा साधेपणा, त्याचा मिश्किल स्वभाव, वेडेपणा हा अनेकांना भावून जातो. म्हणूनच त्याचा गोलीगत हा शब्द आता प्रत्येकाच्या मुखामुखातला शब्द झाला आहे.